नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजची रेसिपी आहे तर डाळ असते फोडणीची, तुरीची डाळ. तर तिच्यापासून आपल्याला शेवग्याची भाजी करायची आहे. गोड आंबट वरण, त्याच्यात शेवगा टाकणार आहोत. शेंगा आपण खूप अप्रतिम लागते, आम्ही नेहमीच खातो, म्हणून मी आज तुम्हाला तीच रेसिपी दाखवणार आहे. चला, साधी आणि सोपी, आणि लहान मुलांना तर खूप खूप आवडते. जेव्हा आपण सांबारमध्ये शेंगा टाकतो ना, तर ती कशी चव वाढते सांबारची, तशीच काही चव आपली जी फोडणीची डाळ आहे ना, वरण आहे ना, त्याची पण वाढते. चला, आणि मी तुम्हाला इथे सांगते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि जर का सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा. आम्ही लहान होतो ना, तेव्हापासून आम्हाला ही भाजी खूप आवडते. आमची आई करायची ही भाजी, आणि आम्ही तिखट नव्हतो खात, लहान मुलं तिखट खात नाही, म्हणून ही भाजी केली की आमचंही भागायचं आणि ते पण काहीतरी तोंडी लावायला घ्यायचे. आणि अशी छान अशी चव असते ही भाजीची. गोड आंबट असते ना, त्याच्यात चिंच गुळ असतो. तसली आहे ती आपल्यासाठी आरोग्यदायीच, पण खायला जरा वेगळी चव लागते तिची. पण आपण जर का फोडणीच्या गोड आंबट वरण मध्ये टाकल्या ना, शेंगा शिजवून छान शिजतात त्या, तर मग खूप अप्रतिम लागते बरे का. तर तुम्ही करून बघा. चला या बनवू रेसिपी. ही 1 वाटी डाळ घेतली आहे, त्याच्यात 2 वाट्या पाणी टाकायचं आहे. ही डाळ लावली, मोहरी टाक, थोडं जिरे टाकून, ही शेवग्याच्या शेंगा आहे, याच्यामध्ये थोडी हळद टाकून. गावरान शेवगा आहे हा, आणि मी त्याला थोडा लांबच ठेवला आहे. आता मीठ टाकून घेते, थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण ह्या शेंगा शिजू देणार आहोत. हे बघा, आपल्याशी छान अशी डाळ शिजली. तेल टाकून घेते मी, जिरं टाकते, मोहरी टाकल्या, आता लसूण टाकून घेऊ. भरपूर आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्स टाकून घेते. आता यांना तो टाकून घेते. हे नारळाचं पीठ घेते. हळद, धना आणि जिरे पावडर टाकते. मसाला, त्याच्यामध्ये फार काही मसाले नाही टाकायचे आपल्याला. आता ह्या शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊ. आणि याच्यामध्येच आपल्याला ही पण वरणाची डाळ शिजवली आहे तुरीची, ती टाकून घेते. आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. या शेंगा खायला अप्रतिम लागतात, आणि मुलं बाळ सुद्धा खातात. तुम्ही करून बघा, खूप सुंदर लागतं या शेंगा खायला.
आणि माझं तर पहिलं प्राधान्य आहे ना, स्वयंपाक करताना मुलांसाठीच असतं. मोठे काही खाऊ शकता, तिखट खाऊ शकता, कुठलीही भाजी खाऊ शकता, पण मुलं नाही खाऊ शकत. म्हणून आपल्याला मुलांना जे आवडेल, जे चालेल ती भाजी करायची आहे. आता हा चिंचेचा फोड टाकून घेते, चिंचेचं पाणी टाकून घेते. आधी टोमॅटो तर टाकलाच आहे आणि त्याच्यासाठी हा एवढा गुळाचा खडा टाकून घेते. खूप अप्रतिम लागतात ह्या शेंगा खायला. फोडणीचं वरण आणि त्याच्यामध्ये आपण हे शेंगा टाकून घेतले आहे. फोडणीच्या वरणमधला शेवगा तयार झाला आहे. आपलं फोडणीची डाळ आहे ना, आमच्याकडे वरण पण म्हणतात, वरण तर सगळीकडेच म्हणतात, पण त्याच्यामध्ये आपण गोड आंबट असा डाळीचा प्रकार करून आणि त्याच्यामध्ये शेवगा टाकून घेतला आहे. खूप सुंदर होती ही भाजी, तुम्ही करून बघा. पहिले टाकलंच होतं आपण मीठ, आता अगदी थोडं टाकून घेतलं आहे. नाही या जेवायला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की नक्की करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची. आणि अप्रतिम अशी भाजी झाली आहे आपली, बरं का. जेवायला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की नक्की करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची. आणि अप्रतिम अशी भाजी झाली आहे आपली, बरं का.